हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलावली बैठक। नागपुरातील 6 भागात पुन्हा पूर्णवेळ संचारबंदी, फहीम खानसह तिघांना न्यायालयीन कोठडी। नागपूरमधला हिंसाचार देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आदित्य ठाकरेंचा संशय, तर हिंसाचाराला फडणवीस शिंदे राजकीय संघर्षाची किनार, इम्तियाज जलील यांचा दावा। माझा महाराष्ट्र माझं व्हिजन मध्ये मोठं वक्तव्य। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड मालेगावचा, एबीपी माझाच्या व्हिजन मध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती। सोशल मीडियाच्या पोस्ट ट्रॅक करण्यात कमी पडल्याची कबुली। औरंगजेबाचा वाद इतक्या वर्षांनी उकरून काढण्याची गरज नाही, अजितदादांचा सरकारला घरचा आहेर। मंत्र्यांनी तारतम्य ठेवून बोलावं, माझा व्हिजन मध्ये बोलताना नितेश राणेंनाही सुनावले खडे बोल। शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांकडून निरोप पाठवला होता। चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट, 56 वरच्या वक्तव्यावरून चित्रा वाघ आणि सुषमा अंधारेंमध्ये जुंपली। अंतरवाली सराटीत आज मनोज जरांगेंची मराठा सेवकांसोबत बैठक, पुढील दिशा ठरवण्यासाठी मार्गदर्शन करणार। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक, 1 कोटींची रक्कम स्वीकारताना कारवाई। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीमुळेच कोठडीत मृत्यू, न्यायदंडाधिकाऱ्यांकडून गोपनीय अहवाल सादर, मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना नोटीस। मुस्लिम आरक्षणावरून कर्नाटक विधानसभेत मोठा गदारोळ, भाजपचे 18 आमदार 6 महिन्यांसाठी निलंबित, मार्शलना बोलावून बाहेर काढलं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नमस्कार।